नमस्कार. पाहूया स्मार्ट सुगृहिणींसाठी स्मार्ट 21 किचन टिप्स. 1. पहिली बनवलेली चपाती नेहमी दुमडून ठेवावी, शुभ असते. 2. चप्पल घालून कधीही जेवण बनवू नये. 3. चपाती बनवण्याआधी तवा स्वच्छ धुवून कोरडा करून त्यावर चिमूटभर मीठ किंवा दूध शिंपडावे. असे करणे शुभ असते. 4. कोणताही पुलाव किंवा बिर्याणी बनवताना भांडं मोठं घ्या, म्हणजे मिक्स करताना तांदूळ तुटणार नाही. 5. कडधान्याची भाजी करताना त्यात 1 चमचा मीठ मसाला घातला तर भाजीची चव दुप्पट होते. 6. चहा सुगंधित होण्यासाठी चहा बनवताना संत्र्याची साल, वेलची किंवा चहाची पात त्यामध्ये घाला. 7. पुदिना स्टोअर करायचा असेल तर त्यांची मुळे बांधा आणि सावलीत सुकवून स्टोअर करा. 8. मुगाच्या डाळीचा हलवा करताना त्यात मिल्क पावडर घाला. हलवा एकदम चविष्ट बनतो. 9. भाजीचा वाटणाचा मसाला बनवून स्टोअर करायचा असेल तर वाटण वाटताना मीठ घालून पाणी न घालता वाटावा. यामुळे मसाला खराब होत नाही आणि आठवडाभर टिकतो. 10. एकच प्रकारची डाळ करण्यापेक्षा तुरीच्या डाळीत पालक घातल्यास डाळीला चव खूप छान येते. 11. फुलके बनवताना डायरेक्ट गॅसवर ठेवून भाजू नका, कारण गॅसचा धूर फुलक्यात जातो, जो शरीरासाठी हानिकारक आहे. 12. फ्रीजमध्ये गरम जेवण ठेवू नये, यामुळे फ्रीजचा कंप्रेसर खराब होतो. 13. पनीरची भाजी बनवताना पावभाजी मसाला घालून बनवा, भाजी चविष्ट बनते. 14. बाजरीची भाकरी दुधासोबत खाल्ल्याने अशक्तपणा जाऊन ताकद येते. 15. ग्रेव्हीवाली भाजी बनवायची असल्यास कांदा फ्राय करून वाटून भाजीमध्ये घाला, भाजीची चव दुप्पट होते. 16. कोशिंबीर उरली असेल तर मिक्सरमध्ये वाटून पिठात घालून मळा आणि पराठे बनवा, हे पराठे फारच चविष्ट लागतात. 17. खीर पातळ झाली असेल तर थोडा रवा भाजून त्यात घाला, खीर घट्ट आणि चविष्ट बनते. 18. बेसनाचे लाडू बनवताना बेसन भाजताना थोडं पाणी शिंपडा, यामुळे बेसन फुलून येते, यामुळे चविष्ट लाडू बनतात. 19. ग्रेव्ही बनवताना फोडणीत थोडी साखर घाला आणि मिक्स करा, यामुळे ग्रेव्हीला तर्री आणि चव खूप छान येते. 20. भाजी बनवताना फोडणीत थोडे मेथी दाणे घालावे, यामुळे भाजी पौष्टिक बनते. 21. मेथीची भाजी बनवताना त्यात शेंगदाण्याचा कूट घातला तर भाजी कडू लागणार नाही. तर मित्रमैत्रिणींनो आणि गृहिणींनो, या टिप्स जर तुम्हाला आवडल्या असतील तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवीन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.